श्री उन्मेष मोहिते हे या ठिकाणी उपस्थित झालेत। उन्मेषजी यांचं या मंचावर मनपूर्वक स्वागत। राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेचा केवळ कबड्डीच नाही तर वेगळ्या खेळामध्ये सुद्धा आपलं कौशल्य दाखवणारे या खेळाचा आनंद घेण्यासाठी येत आहेत। त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय खेळाडू स्नेहल साळुंखे शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। दोघींचंही मनापूर्वक स्वागत। शीतल ताई मारणे यांना विनंती आहे, आपण जर इथे कुठं असाल तर आपण लवकरात लवकर या मंचावरती यावं। वृषालीताई बागुले, नंदाताई पाटील तसंच स्नेहाताई पाटील आपल्याला विनंती आहे आपण या राष्ट्रीय खेळाडूंचं मनापासून स्वागत करावं। आंतरराष्ट्रीय खेळाडू रिबेका गवारी, आंतरराष्ट्रीय खेळाडू स्नेहल साळुंखे। रिबेकाजी गवारी आपलं मनपूर्वक स्वागत। आमचे फोटो काढणार नाही, खेळाचा आनंद घेण्यासाठी फोटो ना व्हिडिओ की फोटो काढू यांचं देखील आता नाही खेळत आपलं देखील हार्दिक स्वागत। पुन्हा स्नेहाताई आणि नंदाताई आपल्या दोघींनाही विनंती आहे, तसंच वैशालीताई आपल्यालाही विनंती आहे आपण स्नेहल साळुंखे यांचं स्वागत करावं।
छत्रपती पुरस्कार विजेत्या शीतल मारणे यांचं देखील मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा प्रशांतताई पाटील, स्नेहाताई पाटील आपल्याला विनंती आहे शीतल मारणे यांचं स्वागत करा. BPCL संघाचे माजी प्रशिक्षक आणि प्रो कबड्डी लीग मधल्या बंगाल वॉरियर्स या संघाचे प्रशिक्षक सन्माननीय प्रताप शेट्टी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीतील या मुख्य मंचावर हार्दिक स्वागत. विकास कांगरेकर लोकवाणा मंडळ अध्यक्ष यांना विनंती आहे आपण सन्माननीय प्रताप शेट्टी सरांचं या मंचावर स्वागत करावं. कंकाळे यांचं मनपूर्वक स्वागत. अमित पाटील यांना विनंती आपण दिलीप कंकाळे यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर मध्यमंडळ सचिव योगेश भोईर यांचं देखील मनपूर्वक स्वागत. गौरव आपल्याला विनंती आहे आपण योगेश भोईर यांचं स्वागत करावं. मध्यमंडळ अध्यक्ष दिलीप कंकाळे तसंच मध्यमंडळ सचिव योगेश भोईर आपल्या दोघांचेही मनपूर्वक स्वागत. ठाणे जिल्हा सचिव योगेश भोईर यांचं स्वागत.
बहात्तराव्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025च्या या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीमध्ये आताच स्थानिक खासदार सन्माननीय नरेश मस्के साहेब यांचं आगमन होत आहे। नरेश मस्के साहेब आपलं भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीत मनःपूर्वक स्वागत। ठाणे जिल्ह्याच्या कबड्डी असोसिएशनला कबड्डी स्पर्धांच्या आयोजनात एक वेगळी उंची कबड्डी स्पर्धा 2025च्या आजच्या 4थ्या दिवशीचा थरार अनुभवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत खासदार नरेश मस्के साहेब। कोणतं टीम ए ती टीम गटात बाद झाली, कोणती ती टीम गटात बाद झाली सिलेक्शनसाठी। हॅलो, याचबरोबर सन्माननीय राजेश क्षीरसागर साहेब यांचे प्रिय सहाय्यक माननीय उन्मेष मोहिते हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। उन्मेष यांचे मनःपूर्वक स्वागत। महिला विभाग उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांसाठी पहिला पुकार पुणे ग्रामीण विरुद्ध पुणे शहर, मुंबई शहर पश्चिम विरुद्ध पालघर। आपल्याला खेळण्यासाठी पहिला पुकार महिला विभाग। पुरुष विभाग पहिला पुकार पुणे ग्रामीण विरुद्ध रत्नागिरी जिल्हा, पुणे ग्रामीण विरुद्ध रत्नागिरी जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, पिंपरी चिंचवड जिल्हा। आपल्याला खेळण्यासाठी पहिला पुकार। हॅलो, चुकीची दुरुस्ती।
सेवा सामाजिक संस्था आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं ठाणे महानगरपालिका, MSRDC आणि MIDC यांच्या विशेष सहकार्यानं तसंच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली भरवण्यात आलेल्या या 72व्या पुरुष श्रीकृष्ण करंडक आणि महिला पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025च्या आजच्या 4थ्या दिवशी माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आपले सर्वांचे लाडके खासदार केवळ कबड्डीच नाही तर सर्व प्रकारच्या क्रीडा प्रकारांवरती अतोनात प्रेम करणारे आणि सांस्कृतिक क्षेत्रालाही तेवढाच वरदहस्त देणारे आपले सर्वांचे लाडके खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांचं या मंचावर मनःपूर्वक स्वागत. आयोजकांच्या वतीने हे स्वागत करण्याची विनंती आहे. सन्माननीय संजयजी बागुले साहेब तसेच कृष्णाजी पाटील यांना. चुकीची दुरुस्ती. यापूर्वी रत्नागिरी जिल्हा विरुद्ध कोल्हापूर जिल्हा हा सामना माईकवरनं घोषित करण्यात आला होता. त्याऐवजी मुंबई उपनगर पूर्व विरुद्ध कोल्हापूर हा सामना होईल याची नोंद घ्या. खासदार सन्माननीय नरेश म्हस्के साहेब यांचं आयोजकांच्या वतीनं या मंचावर स्वागत होत आहे. त्याचबरोबर पुणे ग्रामीण विरुद्ध मुंबई उपनगर पूर्व क्रीडांगण क्रमांक 4 आणि क्रीडांगण क्रमांक 6 पिंपरी चिंचवड विरुद्ध कोल्हापूर. माजी नगरसेवक सन्माननीय हनुमंत जगदाळे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. जगदाळे साहेब आपलं देखील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीतील या मुख्य मंचावर हार्दिक स्वागत. आयोजकांच्या वतीनं सन्माननीय संजयजी बागुले साहेब तसंच सन्माननीय कृष्णाजी पाटील साहेब आपल्या दोघांनाही विनंती आहे सन्माननीय हनुमंत जगदाळे साहेब यांचं आपण स्वागत करावं. रायगड जिल्हा कबड्डी संघटनेचे सन्माननीय प्रसन्न पाटील तसंच मिलिंद पाटील हे दोघेही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. आपल्या दोघांचंही या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीतील मंचावर हार्दिक स्वागत. प्रसन्नजी पाटील तसंच मिलिंदजी पाटील आपल्याला विनंती आहे आपण या स्वागताचा स्वीकार करावा. सन्माननीय कृष्णाजी पाटील साहेब तसंच संजयजी बागुले साहेब आपल्या दोघांनाही विनंती आहे आपण रायगड जिल्हा कबड्डी संघटनेचे प्रसन्न पाटील तसंच मिलिंद पाटील या द्वयीचं या ठिकाणी स्वागत करावं. प्रसन्न पाटील यांचं देखील मनःपूर्वक स्वागत. सन्माननीय आत्माराम चव्हाण साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचंही मनःपूर्वक स्वागत. आपण गुड लक म्हणूया नंदुरबारला आणि गुड लक म्हणूया पिंपरी चिंचवडला. 37 नंदुरबार आणि 37 पिंपरी चिंचवड. ठाणेकर हो, हा सामना 5-5 चढांवरती सुरू होतोय. आपल्या भगिनींना आशीर्वाद म्हणून आपण एकदा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करूया. याला म्हणतात दिलदारपणा ठाणेकरांचा. याला म्हणतात एक म्हणतो ना आपण दमदारपणा ठाणेकरांचा. मान कसा द्यावा, सन्मान कसा द्यावा, खेळाडूंना प्रोत्साहित कसं करावं ते ठाणेकरांकडून शिकावं. ठाणेकर थँक्यू व्हेरी मच. आदरणीय कृष्णा पाटीलजी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ तारक राऊळ छत्रपती पुरस्काराचे मानकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तारक राऊळजी आपलं स्वागत आहे.
चला सामन्याला प्रारंभ होतोय. मी माननीय श्री कृष्णा पाटील सरांना विनंती करतोय छत्रपती पुरस्काराचे मानकरी श्री तारक राऊळ यांचा सन्मान आपल्या समस्या करावा. घडामोडी क्रमांक 2 वर सामना सुरू झालेला आहे. 5-5 चढाईवरती पहिली चढाई पिंपरी चिंचवडची. पिंपरी चिंचवड येलो जर्सी मध्ये आणि ब्लू जर्सी मध्ये नंदुरबार. गुड लक पिंपरी चिंचवड नंदुरबार. फर्स्ट स्ट्राइक फ्रॉम पिंपरी चिंचवड. ओह माय गॉड. आर्ग्युमेंट करायचं नाही, आर्ग्युमेंट करू नका. हॅलो व्यवस्थापक नंदुरबार कोच रेड नंबर 1 नंदुरबार. रेड नंबर 2 पिंपरी चिंचवड. 5-5 चढाईमध्ये दोन्ही संघांना 1-1 गोल आणि हा संपूर्ण सामना निदान रेषेवरती म्हणजे बॉक्स लाईन वरती खेळवला जाईल. आपली निदान रेषा आहे, बॉक्स लाईन आहे, तीच आपली बोनस लाईन म्हणून कन्वर्ट केली जाते. गुड डिफेन्स. रेड ऑफ रेड. वो लोग किधर है? मनीष आयुष भी पिंपरी चिंचवड 4 नंदुरबार 3. पिंपरी चिंचवड 5 नंदुरबार 3. क्या नंबर है? पाटणकर सर होम लाईन क्रॉस केली ते 1 पॉइंट. मेरे को बहुत पूछ रहा है. बहुत कॅप्टन आपण आर्ग्युमेंट करू नका. दोन्ही संघाच्या खेळाडू थोडं डिस्टन्स मेंटेन करा. माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सन्माननीय आनंद परांजपेजी यांचं या ठिकाणी आगमन क्रीडा मंडळीच्या मुख्य मंचावर मनःपूर्वक स्वागत.
एका चढाईमध्ये 1 गुणाने विजयी झाले. मुंबई शहर पूर्व विरुद्ध नाशिक शहर हा सामना क्रीडागट क्रमांक 4 करतात. 22 मुंबई शहर पूर्व, नाशिक शहर 19 गुण. क्वार्टर फायनल अतिशय चुरशीची क्रीडागट क्रमांक 4 वर नाशिक शहर विरुद्ध मुंबई उपनगर. मुंबई शहर पूर्व बावीस 21. मुंबई शहर पूर्व 22, नाशिक शहर 21. आंतरराष्ट्रीय खेळाडू एशियन गोल्ड मेडलिस्ट आकाश शिंदे नाशिक संघाकडून आणि संकेत सावंत मुंबई शहरचा. एशियन गोल्ड मेडलिस्ट आकाश शिंदे चढाई करते क्रीडागट क्रमांक 4 वर नाशिक शहर संघाचा. क्रीडारसिंह को क्वार्टर फायनलचे सामने आजच होणार आहे. क्वार्टर फायनलचे सामने आजच जबरदस्त टॅकल, जबरदस्त क्वार्टर फायनल. 23-23 नाशिक 23 मुंबई शहर पूर्व 23. पुन्हा एकदा आकाश शिंदे. प्रणय राणेची सक्सेसफुल टॅकल नाशिक संघाने केली. 23-23. बेहतरीन सामना. क्वार्टर फायनल आजच होणार आहे. याची सर्व क्रीडारसिकांनी नोंद घ्यायची, संबंधित संघांनी सुद्धा नोंद घ्यायची. क्वार्टर फायनल आजच होते. सर्व सामनाधिकारी पंचकाक्षर बसा. सर्व सामनाधिकारी कुबेर पाटील. हॅलो, सर्व सामनाधिकारी पंचकक्षामध्ये बसा. सर्व सामनाधिकारी
ज्या साधनाधिकाऱ्यांना साधा नाहीये त्या सर्व साधनाधिकाऱ्यांची पंच कक्षामध्ये बसा. Once again, Akash Shinde, Asian gold medalist, Nashik Shahar. नाशिक शहर लेडीज 1 गुणाची आघाडी मुंबई शहर पूर्व संघाकडे. शेवटची 5 मिनिटे 24-23. हॅलो, जी व्हिडिओ शूटिंग आहे त्यांना विनंती आहे की आपण गॅलरीमध्ये जायचंय. चॅनलवाले असतील तरी माजी नगरसेवक श्री सिद्धार्थजी ओवळेकर आपलं हार्दिक स्वागत आहे. समोरच्या स्क्रीनवरती व्यासपीठाच्या समोरची स्क्रीन आहे तिथे काही ऑडियन्स आमचे उभे आहेत. थोडंसं आपण असं करा, मला स्कोर दिसू द्या लागेल. स्कोर दिसू द्या प्लीज. थँक्यू ऑडियन्स. सव्वीस 23 मुंबई शहर पूर्व 26 नाशिक शहर 23. 3 गुणाची आघाडी मुंबई शहर पूर्व संघाकडे. आमचा प्रेक्षक जो LED स्क्रीन जवळ उभा आहे थोडं खाली बसायचं आहे. थँक्यू. सन्माननीय गोपाल लांडगे साहेब यांचं भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीमध्ये आगमन झालं. गोपाल लांडगे साहेब आपलं या क्रीडा नगरी आयोजकांच्या वतीनं मनःपूर्वक स्वागत. जबरदस्त कंट्रोल सामन्यावरती जो एक्सपिरियन्स असतो तो संकेत परंतु कबड्डीमध्ये पंचांची शेवटची शिट्टी वाजत नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकणार नाही. 24-27 27-24.
प्रभाग क्रमांक 4 वर जे रेलिंग आहे रेलिंग वरती आमच्या ऑडियन्स घ्या. सर्व ऑडियन्स क्रीडा रसिक आपल्याला विनंती आहे आपण रेलिंगला रेलून उभे राहू नका, सहकार्य करा, थोडे मागे सरका.